काय पहिली प्रतिक्रिया काय भावना आहे काय सांगणार औपचारिकता बाकी आहे जवळपास निकाल फक्त लागायचा पूर्णपणे पोकळी आहे ती म्हणजे माझे वडील आदरणीय आमदार शिवाजीराव पेरडिले साहेबांची। आज मी तुम्हाला शब्दातून भावना माझ्या सांगू शकत नाही की मला आज किती त्रास होतोय की आज एवढा मोठा क्षण आहे। माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात आज झालेली आहे आणि या क्षणी माझे वडील माझ्यासोबत नाहीत ही मी माझं दुर्दैव समजतो। पण आज हे जे काही घडतंय हे काही जे झालंय ते पूर्णपणे हे माझ्या वडिलांमुळे झालेलं आहे। त्यांनी गेल्या 30 वर्षापासून रक्ताचं पाणी केलंय, रात्रीचा दिवस एक केलाय, सर्वसामान्य जनतेमध्ये राहिले, त्यांचे कामं केले, सुखदुःखामध्ये गेले, सर्व काही जनतेसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित केलं आणि आज त्याचंच फळ म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून या जनतेने मला काही एकट्याला सोडलं नाही। ही जनता माझ्यासोबत कुटुंबातल्या सदस्यासारखी खंबीरपणे 27व्या आणि अंतिम फेरीचा निकाल मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 या 2 मतदान केंद्रातील मतमोजणी बाकी आहे। जे मतदान झालंय हे 27व्या फेरी अखेर मतदान केंद्र क्रमांक 365 ते 374 चा निकाल ही भावना त्यांनी 23ला व्यक्त केली ना। या फेरीमध्ये मिळालेली मते 4483। अक्षय शिवाजीराव पेरडिले या फेरीमध्ये मिळालेली मते 4483, एकूण मते 1,38,969 दिसलेलं आहे। मोकाटे गोविंद खंडू या फेरीतील मते 369, एकूण 27,330। सोळके संतोष एकनाथ या फेरीतील मते 130, एकूण 5,648। ऍडव्होकेट अथर्व साहेबराव मते या फेरीतील मते 12, एकूण 1137। रावसाहेब सदाराम केवडे या फेरीतील मते 19, एकूण 7,226। सुरेबान आलाय सुनी दत्तात्रय लांबे या फेरीतील मते 20, एकूण 1,357। हास्य महेश केशव या फेरीतील मते 16, एकूण 2,035। नोटा या फेरीतील मते 60, एकूण 1,623। रवींद्रजी चव्हाण साहेब फेरी क्रमांक 27 मध्ये मोजलेली मते 5,109, एकूण मोजलेली मते 1,85,285। मतदान केंद्र क्रमांक 18 आणि मतदान केंद्र क्रमांक 70 याची मतमोजणीची प्रक्रिया चालू आहे। भावनेचा मान सन्मान ठेवला आणि यामधून इच्छा असताना देखील अर्ज भरला नाही, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। भेटायला जाणार आहात आपण आभार मानण्यासाठी भेटायला जाणार आहात? मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, मी 100% त्यांना भेटेन।